बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप शेगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत समस्त मुस्लिम बांधव शेगाव यांच्या वतीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। संबंधित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान यांच्या विरुद्ध भारतीय कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की भारत हा सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश असून कोणत्याही धर्माच्या पूज्य व्यक्तीबाबत अवमानकारक वक्तव्य करणे सामाजिक सालोखा, शांतता आणि बंधुभावाला बाधा पोहोचवणारे आहे। अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आलाय। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी बुलढाणा आणि पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनाही पाठवण्यात आले आहेत। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माइल शेख, बुलढाणा। शेगाव पुलिस स्टेशन में हम सभी मुस्लिम समाज के लोग जमा होकर नाजिया अली खान के लिए जो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की है उस पर कठोर कार्रवाई हो। मीडिया के जरिए हम ये पूरे हिंदुस्तान में मैसेज पहुंचाना चाहते हैं कि जो हमारे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करेगा उस पर कठोर से कठोर कार्रवाई हो। यही हमारे सब मुस्लिम समाज की मांग है और यही मुख्यमंत्री तक के पहुंचाने की हमारी कोशिश है। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।